रोहित पाटील असणार आहेत उमेदवार? आता गेली अनेक वर्ष मी तिथं काम करतोय. आई जरी आमदार असली तरी आईचा भार हलका व्हावा म्हणून सुरुवातीला फिरायला चालू केलं. त्याच्यानंतर कामाची ओढ लागत गेली, लोकांच्या मध्ये राहायला आवडायला लागलं, लोकांचे प्रश्न समजून घेत होतो. अनेक वेळेला मतदारसंघाच्या बाबतीत ज्या काही अडचणी असतील त्या ठिकठिकाणी ज्या त्या पातळीवरती जाऊन पाठपुरावा करण्याची सवय मला लागली आणि मी पाठपुरावा करत गेलो, कामं होत गेली. आता त्या दिवशी साहेब बोलले की येत्या विधानसभेला शक्ती द्या, एकंदरीत साहेबांना तसंच काहीतरी सांगायचं असावं. त्यामुळे तशी संधी मिळाली. मतदारसंघातल्या लोकांनी त्या म्हणजे साहेबांच्या स्टेटमेंटला जर हिरवा कंदील दाखवला तर निश्चितपणाने लढेल. तुमची इच्छा आहे लढायची? लोक ठरवतील आणि लोकांनी जर सांगितलं तर निश्चितपणाने लोक ठरवतील. मतदान करताना रोहित पाटलांची काय इच्छा आहे? काम करतोय आणि काम करत असताना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे असं नेहमी वाटतं. त्यामुळे निश्चितपणाने जी इच्छा लोक व्यक्त करतील त्या इच्छेप्रमाणे मी जाईल. तर तुम्ही 25 वर्ष होण्याची वाट बघत होतात असं मतदारसंघामध्ये म्हणतात की आता झालेत 25चे रोहित पाटील, त्यामुळे आता त्यांना लढायला हरकत नाही किंवा आता लोक तसे म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण आता लोकांनी जर मागणी केली, आता अनेक लोक येत असतात, आईला भेटत असतात आणि ते सांगत असतात की आता येत्या विधानसभेला रोहितने लढावं आणि घरच्यांचा सुद्धा त्याला हिरवा कंदील आहे. एकंदरीत ज्या पद्धतीने मी काम करतोय, काम करायचा प्रयत्न करतोय, घरच्यांनी सुद्धा मोठं पाठबळ मला दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जर तसं लोकांनी ठरवलं असेल तर मी लढेन. आईची चर्चा झाली आहे बाबत? आईची चर्चा झालेली आहे. मुळात आई ज्या परिस्थितीतून या सगळ्या निवडणुकीला किंवा आबांच्या पश्चात या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेली, ती यावेळेस पावसाळी अधिवेशन शेवटचं झालं आणि तीच आपसूक मला शेवटच्या दिवशी तिचा फोन आला पावसाळी अधिवेशनाच्या आणि आता माझा मागचा व्याप संपतोय असं मला वाटायला लागलेलं, असं तीच बोलली. आईचा आणि घरच्यांचा एकंदरीत हिरवा कंदील आहे.